कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ब्रँड अँबॅसेडर बदलण्याचा निर्णय तुम्ही अचानक घेतला, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कंपनीच्या सेल्सवर झालाय। लोक अनुष्काला स्वीकारत नाहीयेत। एकतर पारूलाच परत आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर करा, किंवा मग आम्हाला आमचं डिसिजन घेऊ द्या। कोणीतरी एक जण डिसिजन घेणार आणि त्यामुळे गुंतवणूकदारावर संक्रांत येईल, असं कसं चालेल? आणि मग बॉडी कशाला असते? आणि तुम्ही जनरल बॉडीशी डिस्कस करून हा डिसिजन का नाही घेतला? आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे। हातातून आलेला घास मी कोणालाच हिरावून नाही देणार। त्या अहिल्याच्या प्रत्येक परीक्षेतून पास होऊन तिचं मन जिंकून अनेक प्लॅनिंग करून इथपर्यंत पोहोचली आहे मी। आणि इथपर्यंत पोहोचायला मला काही कमी मेहनत नाही लागलेली। अख्खं आयुष्य पणाला लावलंय मी, अख्खं आयुष्य। आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, आणि तेही लगेचच। मी जे सांगतील ते कान उघडे ठेवून ऐकायचं। मी ज्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे त्या कंपनीचे सगळे शेअर्स विकत घ्यायचे, त्या प्रोडक्ट्सला प्रमोट करायचं, सोशल मीडियावर त्याचं मार्केटिंग करायचं। आणि हो, मार्केटला सेंटिमेंट्सवर खेळवत राहा। काय वाटेल ते करा, पण ती कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली पाहिजे। त्या कंपनीचे शेअर्स, प्रॉफिट वाढले गेलेले दिसले पाहिजेत। वाटेल तेवढा पैसा खर्च करा, पैशाचा विचारही करू नका। अनुष्का एंटरप्राइजेस विकावी लागले तरी चालेल, पण किर्लोस्कर कंपनी नंबर 1च चालली पाहिजे, कळलं? मी नेहमी विचार करूनच बोलते। तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा। पारू अनुष्कापेक्षा बेस्ट शक्यच नाही। पारू अनुष्काला हरवणं इतकं सोपं नाहीये। तुला ब्रँड अँबॅसेडर हे पद सोडायचं नव्हतं। तुला तुझं काम खरंच खूप मनापासून आवडत होतं, आणि हे सगळं मला माहिती असूनही मी तुझी ही बाजू आईला पटवून देऊ शकलो नाही। तुम्ही हे समजा आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या किर्लोस्कर कुटुंबासाठी करताय ना। देवी आईंनी लई कष्टानं उभी केली आहे ही कंपनी, म्हणूनच ते कायम 1 नंबरवरच राहायला पाहिजे। माझ्या देवी आईंच्या कामाची किंमत राहायला पाहिजे। देवी आई, तुम्ही बोलवलत मला? पारू, मगाशी अनुष्कासाठी त्या डिझायनर्सनी नवीन लुक डिझाईन केला होता, तेव्हा दामिनी सुद्धा तुला म्हणाली की तुला काय आवडलं असेल तर, कुठला ड्रेस आवडला असेल तो सांग। पण त्यावेळेला तू काहीच उत्तर का नाही दिलंस? देवी आई, मी कसं काय बोलणार? आणि मला खरंच काय बी कळत नाही त्यातलं। आणि तुम्ही तुमच्या पसंतीनं ते ड्रेस बनवून घेतले होते ना, मग त्यावर मी कसं काय बोलणार? पारू, एक मनापासून सांगशील? तुला काय वाटतं, मी तुझ्यावर अन्याय केलाय? म्हणजे तुझी इच्छा नसताना मी बळजबरीने तुला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढून टाकलंय असं तुला वाटतंय? नाही देवी, तुम्ही असं का बोलताय? खरंच असं काय बी नाही, म्हणजे मला असं काय बी नाही वाटत। देवी, तुम्हाला बी माहित आहे माझ्यासाठी तुमचा शब्द किती महत्वाचा आहे। मला खरंच असं काय बी वाटत नाही। तू अनुष्काला म्हणाली होतीस ना की तुला आता आवडत नाहीये हे काम, तुला करायचं नाहीये, पण तरीही आम्ही बळजबरीने तुला हे काम करायला लावतोय।
पारू पारू आता तरी बोल. मी विचारते तुला काहीतरी. तू अनुष्काला हे म्हणाली होतीस की नाही की तुला ब्रँड अँबॅसेडर पदावर आता राहायचं नाहीये? नाही देवी आई. देवी आई, मी गावाकडनं इकडे शहरात आले तेव्हा एक साधी मुलगी होते. फक्त माझ्या बाजीनं तुमची सेवा करायला मी इकडे आले होते. माझी लायकी नसताना सुद्धा तुम्ही मला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. मला ते पद दिलं. मला मान सन्मान मिळाला. 4 लोकांमध्ये माझं लय कौतुक झालं. माझ्या बाजाऊर अभिमानानं भरून यायचं माझ्याकडे बघून. मग हे समजा असताना हे काम करायला मला आवडत नाही असं का म्हणेन मी? देवी आई, मान्य आहे मला त्या घटनेनंतर मी जरा घाबरले होते, भीती वाटत होती मला. पण ती तुम्ही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी होती. आणि माझ्या जीवापेक्षा माझ्या देवी आईंचा शब्द माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. पारू, मग तू हे आधी का नाही सांगितलंस? देवी आई, आदित्य सरांनी तुम्हाला लई वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. तू का नाही सांगितलंस? प्रश्न आदित्यचा नव्हता पारू, प्रश्न तुझा होता. हे तुम्हाला आधी सांगायला हवं होतंस. कदाचित मी त्यावेळेला तुझं ऐकलं असतं, समजून घेतलं असतं. आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी उभं राहायला शिक पारू. प्रत्येक वेळेला दुसरा कोणीतरी उभं राहून तुझी बाजू मांडायची वेळच का येते? आजूबाजूची परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रसंगी शांत राहून माघार घेणं, आपली चूक नसताना चूक कबूल करून माफी मागणं, हे सगळी एका चांगल्या माणसाची लक्षणं आहेत. सगळं मान्य, पण त्याला सुद्धा मर्यादा असतात. चांगुलपणाचा अतिरेक झाला की तो आपल्यासाठी घातक ठरतो पारू. आणि जग इतकं सरळ नाही चालत. आपली बाजू कायम आपल्याला ठामपणे मांडता आलीच पाहिजे. पारू, अजून काही आहे का जे मला कळायला हवं आणि जे मला अजून कळलेलं नाहीये? काय बी झालं तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही. पारू, पारू बोल. हीच वेळ आहे, आत्ताच सांगून टाक. पारू, उद्या स्पेशल दिवस आहे. अनुष्काला तयार करावं लागेल. मी करते. नाही, प्रिया तयार करेल. तू प्रीतमला माझ्याकडे पाठवून दे. वय झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.